8 वर्षाची मुलगी तिच्या आईसोबत पोलीस स्टेशनला FIR दाखल करायला जात होती. पोलीस स्टेशनला जाताना रस्त्यामध्ये तिला दाढीवाली माणसं दिसली की ती खूप घाबरून आईचा हात घट्ट धरत होती. दाढीवाल्यांना पाहून कधी मध्येच थांबत होती, कधी डोळे बंद करून घेत होती. आईला काहीच कळत नव्हतं की ती असं का करत आहे. जेव्हा त्या दोघी पोलीस स्टेशनला पोहोचल्या तेव्हा तिथेही एक दाढीवाला माणूस असतो. तेव्हा ही मुलगी प्रचंड घाबरून आईला घट्ट मिठी मारते. मित्रांनो, ती मुलगी दाढीवाल्या माणसांना एवढी का घाबरत होती? नक्की तिच्यासोबत काय घडलं होतं? पाहूया या कथेच्या माध्यमातून. मित्रांनो, सदर घटना ही उत्तर प्रदेशच्या कानपूर शहरातील ग्वालटोली या गावामधील आहे. 9 ऑगस्ट 2024 रोजी संध्याकाळी 7:30च्या दरम्यान 8 वर्षाची मुलगी तिच्या घरासमोर खेळत असते. तिच्या शेजारी राहणारा 70 वर्षाचा मुख्तार नावाचा मौलाना दुकानात जाऊन एक चॉकलेट घेतो व चॉकलेट खिशात ठेवून तो त्या मुलीजवळ जातो. मुलीच्या चेहऱ्यावर मायेनं हात फिरवतो आणि तिला चॉकलेट पाहिजे का असं विचारतो. 8 वर्षाची मुलगी म्हणजे तिला बाहेरचं जग नेमकं कसं आहे याची काहीच कल्पना नसते. ती मुलगी खुश होते व चॉकलेट घेते. पुढे मौलाना तिला म्हणतो की माझ्या घरी खूप चॉकलेट आहेत, चल सगळे चॉकलेट तुला देतो. यावर ती मुलगी त्याच्या घरी जायला तयार होते व तिचा हात धरून मौलाना त्या मुलीला तिच्या घरी घेऊन जातो. मौलाना घरी पोहोचतो. घरातील काही माणसे वरच्या मजल्यावर असतात तर काही बाहेर गेलेले असतात. मौलाना स्वतःचे कपडे काढतो व नंतर मुलीचे कपडे काढतो. मित्रांनो, 70 वर्षाचा नीच मौलाना नातीसारख्या 8 वर्षाच्या मुलीला निर्वस्त्र करतो. त्या मुलीला तिच्यासोबत काय होत आहे आणि काय होणार आहे याची जराशीही कल्पना नसते, म्हणून ती मौलानाला विरोध देखील करू शकत नाही. मौलाना तिच्या नग्न अंगावर हात फिरवायला सुरू करतो. पण मौलाना पुढे काही करेल तेवढ्यात दरवाजा तुटल्याचा आवाज येतो. बरेच लोक मौलानाच्या घरात शिरतात. मुलगी आणखी घाबरते. तिला काहीच कळत नाही की हे काय घडत आहे. घरात घुसलेले सर्व लोक मौलानाला चोपायला सुरू करतात व मार मारतात. खबर पोलिसांपर्यंत पोहोचते, परंतु पोलीस तिथे यायच्या आधीच एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो. महत्त्वाचं म्हणजे तो व्हिडिओ त्या मुलीचा आणि मौलानाचाच असतो. पोलीस घटनास्थळी दाखल होतात, पण पोलीस येण्याआधी मौलाना मौका बघून फरार होतो. मुलीची आई व गावातील सर्व लोक देखील त्या ठिकाणी जमा होतात. तेवढ्यात तो सोशल मीडियावरील व्हिडिओ पोलिसांपर्यंत देखील पोहोचतो. पोलिसांद्वारे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्याचा शोध घ्यायला सुरू करण्यापूर्वीच व्हिडिओ करणारा व्यक्ती स्वतः पोलिसांसमोर हजर होतो. पोलीस त्याला जाब विचारतात, तेव्हा तो व्यक्ती जे सांगतो ते ऐकून पोलिसांनाही विश्वास बसत नाही. व्हिडिओ करणारा व्यक्ती म्हणतो, साहेब, मी या मौलानाच्या बाजूलाच राहतो आणि जर मी हा व्हिडिओ केला नसता तर कदाचित या मुलीनंतर आणखी एखाद्या मुलीचा नंबर लागला असता. पोलिसांना प्रश्न पडतो, व्हिडिओ बनवणाऱ्या व्यक्तीला नेमकं काय बोलायचंय? तो व्यक्ती पोलिसांना सांगतो, साहेब, आतापर्यंत या मौलानाने अशाच प्रकारे 3 मुलींचा बलात्कार केला आहे आणि काही ना काही करून त्याने बलात्काराचे प्रकरण दाबले आहे. आम्हाला सर्व माहीत असूनही आम्ही काही करू शकत नव्हतो, कारण आमच्याकडे कोणताही सबळ पुरावा नव्हता आणि ज्या मुलींवर बलात्कार झाला त्यांच्या घरचे मौलानाविरुद्ध जायला तयार नव्हते. जर याला पकडलं नाही गेलं तर हा गावातील सर्व मुलींचा बलात्कार करेल असं आम्हाला वाटत होतं आणि पुढे आणखी मुलींचा नंबर लागू नये म्हणून आम्ही याला रंगेहात पकडण्याचा प्लॅन केला. 9 ऑगस्टच्या संध्याकाळी जेव्हा मौलानाने दुकानातून चॉकलेट घेतले व मुलीकडे गेला
तेव्हा दुकानदाराने मला इशारा केला. मी मौलानाच्या घराजवळ गेलो व खिडकीमधून गपचूप त्या दोघांचा व्हिडिओ शूट करायला सुरुवात केली. मौलानाने दोघांचे कपडे काढले व मुलीच्या अंगावर हात फिरवायला सुरुवात केली. एवढा पुरावा सर्वांना दाखवण्यासाठी पुरेसा होता. म्हणून मौलानाने हात फिरवायला सुरुवात केल्यावर लगेचच मी दुकानदारा लोकांना घेऊन येण्यास सांगितले. सर्व लोक त्या ठिकाणी जमा झाले व मोठा अनर्थ टळला. परंतु त्या मुलीने या प्रकरणाची एवढी धास्ती घेतली की ती प्रत्येक दाढीवाल्याला पाहून घाबरत होती. मित्रांनो, 7:30च्या आसपास हा प्रसंग घडतो व 9 वाजायच्या आसपास मुलीची आई मुलीला घेऊन पोलीस स्टेशनला पोहोचते. तेव्हा पुढे पोलीस देखील त्या मुलीच्या आईला प्रकरण दाबून सेटलमेंट करायला सांगतात. यावरून पोलीस हे फक्त पैसेवाल्यांचे असतात हे सिद्ध होतं. पण मुलीची आई FIR करण्यावर ठाम असते. तेव्हा पोलीस FIR दाखल करून घेतात व मौलानाला अटक देखील होते. व्हिडिओ बनवणारा व्यक्ती व त्याचे साथीदार यांच्यामुळे गावातील इतर मुलींचा बलात्कार होण्यापासून वाचला व मौलानाला अटक झाली. आता त्याला शिक्षा काय होते आपल्याला कळेलच. मित्रांनो, पोलीस, नेते, आमदार, खासदार हे सगळे एका माळीचे मणी असतात. तुमच्या मुलाबाळांचं रक्षण तुम्हाला आणि स्वतः मुलाबाळांनाच करावं लागेल. सावध राहा, सतर्क राहा. हे तुमच्या मुलीसोबतही घडू शकतं. धन्यवाद.